सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या विमान प्रवासामध्ये मागच्या महिन्यामध्ये एक भयानक घटना घडली। 12 जून 2025 रोजी अहमदाबादवरून टेक ऑफ करताच अवघ्या काही सेकंदामध्ये एअर इंडिया विमानाच्या दोन्ही इंजिनचा थ्रस्ट बंद झाला आणि विमानाचं क्षणार्धामध्ये सर्व नियंत्रण हरवलं आणि काही सेकंदाच्या आतच एअर इंडियाची फ्लाइट जी आहे AI-171 ही एका हॉस्पिटलवरती आदळली, ज्याच्यामध्ये 260 जणांचा मृत्यू झाला। आता ह्याच्यामध्ये कॅबिन क्रू ह्याच्यासहित प्रवाशांचा सुद्धा समावेश आहे। विमान हॉस्पिटलवरती कोसळल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले। आता या अपघातानंतर प्रमुख प्रश्न असा उभा राहिला की ही चूक नेमकी कोणाची होती। अपघातानंतर जेव्हा भारताच्या विमान अपघात तपास संस्थेने अर्थात AAIB ने प्राथमिक अहवाल सादर केला, तेव्हा तो वाचून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। सोशल मीडियावरती आणि एकूणच मीडियामध्ये याला धरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा सुरू आहे। दोन्ही इंजिनचे इंधन कट ऑफ स्विचेस एकाच वेळेस कट ऑफ स्थितीमध्ये हलवले गेले होते, म्हणजेच विमानामध्ये इंधनाचा पुरवठा थांबवण्यात आलेला होता। एवढंच नाही तर एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारलं, तू इंधन का कट केलं? आणि उत्तर आलं, मी नाही केलं। मग नेमकं काय घडलं हा फार महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने परत एकदा उपस्थित झालेला आहे। आता जी माहिती समोर येते त्याच्यानुसार हे स्विच सहजासहजी हलत नाहीत, ते उचलून खेचून आणि मगच कट ऑफ स्थितीमध्ये नेता येतात। मग प्रश्न असा उपस्थित होतो की कोणी जाणून बुजून केलं का, किंवा वैमानिकाचा मानसिक तणाव हा मुद्दा आहे का, की एखादी खरोखरच यांत्रिक त्रुटी होती? या सगळ्या प्रश्नांनी या अपघाताला एक रहस्यमय वळण दिलेलं आहे आणि याचा खरा खुलासा होईपर्यंत हा एक अपघात आहे इतकंच म्हणता येणार नाही। आज आपण माहिती घेऊया या अपघातानंतर आलेल्या प्राथमिक अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आता हा जो अहवाल आलेला आहे हा 15 पानाचा अहवाल आहे। याच्यामध्ये 14व्या पानावरती एक संभाषण आहे, ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा आपल्याला होताना दिसते। आता इतकंच सांगितलं जाते, तू बंद केलंस का आणि तू का बंद केलंस, अशा पद्धतीने मराठीमध्ये सांगितलं जाते। इथं भ्रम निर्माण केला जातोय। तू बंद केलंस का आणि तू का बंद केलंस ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत। आता हे असं मराठीमध्ये न वाचता रिपोर्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण आहे तसं वाचून दाखवूयात। इन द कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग वन ऑफ द पायलट्स इज हर्ड आस्किंग द अदर व्हाय डिड ही कट ऑफ। म्हणजे तू का बंद केलं असा हा या ठिकाणी प्रश्न आहे। तू बंद केलंस का असं नाही, तू का बंद केलं असं आपण ह्याला म्हणू शकतो। तर याच्यावरती द अदर पायलट रेस्पॉन्डेड दॅट ही डिड नॉट डू सो, म्हणजे त्यांनी तसं केलं नाही असंही तिथं उत्तर आपल्याला दिसतं। हे रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे। हे का सांगितलं आता मी ह्या रिपोर्टमधलं, कारण की याचीच सर्वाधिक चर्चा होताना दिसते। एअर इंडिया फ्लाइट AI-171 अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ करत होती। बोईंग 7878 हे प्रगत आणि सुरक्षित समजलं जाणारं विमान अवघ्या 30 ते 35 सेकंदामध्ये हवेत झेपावलं सुद्धा होतं आणि नेमकं त्याच वेळेस इंधन जे आहे त्याचा कट ऑफ स्विच जो आहे तो हल्ला आणि अचानक दोन्ही इंजिन बंद झाले। आता तुम्ही फक्त कल्पना करा की विमान हवेमध्ये आहे, 600 फुटाची त्यांनी उंची गाठलेली आहे, योग्य तो स्पीड त्याला मिळालेला आहे। तो स्पीड मिळाल्यानंतर त्यांनी टेक ऑफ केलेला आहे, पण थ्रस्ट त्याला मिळालेला नाही आणि अचानकच त्या विमानाचे इंजिन जे आहे त्याची शक्ती जी आहे किंवा पॉवर जी आहे ती अचानक गायब होते आणि ते अचानकच खाली यायला सुरुवात होतं। काही सेकंदामध्येच वैमानिक स्विच परत एकदा रनवरती ठेवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच इंजिन परत सुरू करण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो। जेव्हा कुठलंही विमान असेल त्या विमानाचं इंजिन जर का सुरू केलं तर सुरू केल्यानंतर त्याला फुल त्याची जी एनर्जी आहे किंवा ते फुल कॅपॅसिटीने रन होण्यासाठी काही काळ जावा लागतो आणि नेमकं तोपर्यंतच ही दुर्घटना घडलेली आहे। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये जे संवाद समोर आलेले आहेत, मगाशी मी सांगितलं, पहिला पायलट काय म्हणतो, तू इंधन का बंद केलं? तर त्याच्यावरती दुसरा पायलट असं म्हणतो, मी नाही केलं। आता हा जो एकूण संवाद जो आहे या संवादामुळे संपूर्ण घटनाक्रम जो आहे किंवा हा जो अपघात आहे त्या संदर्भात गूढता निर्माण झालेली आहे। दोघांपैकी कोणीही वैमानिक हे इंधन बंद केल्याचं मान्य करत नाही। मग प्रश्न असा उपस्थित होतो की हे स्विच कोणत्या कारणामुळे आणि कसे काय कट ऑफ झाले? आता हे स्विच नेमके काय असतात ते सांगतो। इंधनासंदर्भातला कट ऑफ स्विच हे असे स्विच असतात जे फारच
सावधगिरीने आणि हेतुपुरस्पर चालू किंवा बंद करावे लागतात। ते अपघाताने हात लागून हलले असं जवळपास अशक्य आहे, कारण की त्याला खास लॉकिंग सिस्टीम असते, उचलून खेचून आणि मगच ते हलवता येत असतात। त्याच्यामुळे माझा हात लागला आणि म्हणून ते तसं झालं असं म्हणायला इथं कुठेही वाव नाही आणि दोन्ही पायलटने या ठिकाणी ते नाकारलेलं आहे। मग नेमक्या शक्यता काय या ठिकाणी निर्माण होतात? एक म्हणजे वैमानिकाची चूक असेल, दुसरा मुद्दा आहे मानसिक असंतुलन किंवा तणाव याच्यामुळे हेतुपरस्पर झालेली कृती असू शकते, तिसरी या ठिकाणी शक्यता आहे की बोईंगच्या स्विच डिझाईनमध्ये सुद्धा दोष असू शकतो। जी विमान कंपनी आहे ज्याने हे विमान बनवलेलं आहे, मॅन्युफॅक्चर केलेलं, ती बोईंग कंपनी, आणि चौथा या ठिकाणी मुद्दा आहे एखादं इलेक्ट्रॉनिक किंवा सॉफ्टवेअरमध्ये चूक असू शकते। या प्रश्नांनी या अपघाताचा तपास हा अधिक गुंतागुंतीचा बनवलेला आहे आणि खरं उत्तर मिळेपर्यंत अनेक शक्यता या निमित्ताने विचारात घ्याव्या लागणार आहेत। या अपघातानंतर संपूर्ण लक्ष वैमानिकांच्या मानसिक आरोग्याकडे वळलेलं आहे। भारत सरकारच्या अपघात तपास संस्थेनं अर्थात AAIBनं त्यांच्या वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय अहवालाची जी तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं काही सिद्ध झालेलं नाही की त्यांनी हेतुपरस्पर स्विच बंद केले असं म्हटलेलं आहे। यासोबतच वैमानिक संघटनांनी सुद्धा ही शक्यता फेटाळून लावलेली आहे। ALPA इंडिया अर्थात एअरलाइन पायलट्स असोसिएशन म्हणते की पूर्ण कॉकपिट ऑडिओ आणि डेटा मिळाल्याशिवाय वैमानिकांवरती दोष टाकणं हे अन्यायकारक आहे। आता याच विषयावरती बोईंग आणि FAA काय म्हणते, तर FAA ही अमेरिकेची विमान सुरक्षा संस्था आहे। त्यांनी 2018 मध्ये एक सल्ला दिला होता की बोईंग 787 विमानांच्या इंधन स्विच लॉकिंग सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे। हा सल्ला होता, हे समजून घ्या। सल्ला असल्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं सांगितलं जाते। रिकमेंडेशन नव्हतं, सल्ला होता। बोईंगने अपघातानंतर सांगितलं की स्विच डिझाईन सुरक्षित आहे, अद्याप कोणतेही तांत्रिक दोष आढळलेले नाहीत आणि कोणतीही अतिरिक्त कारवाई करण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी म्हटलेलं आहे। आता या एकूणच विषयावरती तज्ञ जे आहेत ते काय म्हणतात, तर कॅप्टन मोहन रंगनाथन म्हणतात की हे स्विच सहज हलू शकत नाहीत आणि दोन्ही एकाच वेळी बंद होणं हे काही नॅचरल नाही। कॅप्टन संजय लाझार म्हणतात की केवळ एका संवादावरून निष्कर्ष काढू नये, पूर्ण रेकॉर्ड ऐकावं लागणार आहे। अमित सिंग जे पूर्व वैमानिक आहेत ते म्हणतात की ब्लॅक बॉक्सचा पूर्ण डेटा आणि ऑडिओ पब्लिक करा, त्याशिवाय समोर येणार नाही। म्हणजे जे काही गोष्टी आहेत त्या ट्रान्सपरंटली पब्लिक करायला हव्यात, सार्वजनिक करायला हव्यात, अशी एक मागणी या निमित्ताने होताना आपली दिसते। एअर इंडिया फ्लाईट AI-171 याच्या अपघातानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जागतिक विमान सुरक्षा संस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये खळबळ उडालेली आहे। हे प्रकरण इतकं गूढ आहे की अपघातानंतरच्या 1 महिन्यानंतर सुद्धा अजूनही अपघात नेमका का झाला याचं स्पष्ट उत्तर सापडलेलं नाही। प्राथमिक अहवाल जाहीर झाल्यानंतर मृत प्रवाशांच्या कुटुंबियांनी सरकारकडून आणि एअर इंडियाकडून मिळालेल्या उत्तरांवरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। कुटुंबीय म्हणालेत की हा केवळ वैमानिकांच्या चुकांवरती दोष टाकण्याचा प्रयत्न आहे, अपघाताचं खरं कारण लपवलं जाते। त्यांचा आक्षेप असा आहे फक्त 2 ओळींचा संवाद दाखवून दोष वैमानिकांवरती टाकण्याचा प्रयत्न होत आहे, तर बोईंग किंवा इतर ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती या विषयाचे पडसाद मात्र वेगळ्या पद्धतीने पडल्याचं दिसून येते। उदाहरण जर का द्यायचं झालं तर दक्षिण कोरियाने बोईंग 787 हे त्यांचे इथे जे विमान आहेत त्याची इंधन स्विच प्रणाली तपासण्याचे आदेश दिलेले आहेत। युरोपियन युनियन, कॅनडा आणि सिंगापूर सारखे देशही या एकूण घटनेचा आढावा घेत आहेत। अमेरिकेतील काही खासगी विमान संस्था ज्या आहेत त्यांनी बोईंगवरती दबाव वाढवायला सुरुवात केलेली आहे की जुन्या सल्ल्यांना नियमामध्ये बदलायला हवं, फक्त सल्ला जो आहे सल्ल्यापुरता ठेवू नका, नियम बनवा आणि हे अंमलात आणा। आता पुढं काय, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे। ब्लॅक बॉक्सचं संपूर्ण विश्लेषण व्हायला पाहिजे, म्हणजे ब्लॅक बॉक्समधला डेटा CVR आणि FDR हे अंतिम सत्य उघड करणारं माध्यम आहे। मग हा जो काही डेटा आहे हा संपूर्णपणे पब्लिक करणं गरजेचं आहे। डिझाईनमध्ये बदल सुद्धा करावा लागू शकतो। बोईंग 787 मध्ये जर इंधन कट ऑफ स्विच इतक्या सहजपणे जर का बंद होऊ शकतात तर ते पुन्हा डिझाईन होणं आवश्यक आहे, त्याच्यावरती अजून संशोधन होणं आवश्यक आहे, नाहीतर भविष्यामध्ये असे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासोबतच वैमानिकांची मानसिक आरोग्य चाचणी अधिक गांभीर्यानं करणं गरजेचं आहे। त्यांचं एकूण सध्या काय परिस्थिती आहे, मानसिक परिस्थिती काय आहे, कोणत्या तणावातून जात आहेत, फॅमिली लेवलवरती काही प्रेशर आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणं आजच्या दिवशी गरजेचं झालेलं आहे, कारण की या एकूण परिस्थितीकडे दुर्लक्ष करणं हे धोकादायक असू शकतं। आता या प्रकरणानंतर जागतिक स्तरावरती मानसिक आरोग्य तपास
तपासण्या या बंधनकारक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एअर इंडियाच्या या विमानाच्या अपघातानंतर एक मोठा प्रश्न असा समोर आलेला आहे की भारतातील विमान सुरक्षा यंत्रणा नेमकी किती सक्षम आहे। या अपघाताने केवळ वैमानिकांच्या निर्णय क्षमतेवर नाही तर DGCA अर्थात डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन AAIB, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि एअर इंडिया यांच्याही भूमिकांवरती प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। याच्यातील DGCA ही भारतातील नागरी उड्डाणांची प्रमुख नियामक संस्था आहे। तिचं काम आहे विमानांची देखभाल, वैमानिकांचं प्रशिक्षण, सुरक्षेची हमी आणि नियमांची अंमलबजावणी। परंतु 2018 मध्ये अमेरिकेच्या FAA ने इंधन स्विच डिझाईन संदर्भात ॲडवायझरी अर्थात सल्ला दिलेला होता, पण DGCA ने याच्यावरती फारसे पावलं उचलली नाहीत। DGCA ने त्या ॲडवायझरीला केवळ सल्ला म्हणून पाहिलं, बंधनकारक सूचना म्हणून नाही आणि त्याच्यामुळे अनेक बोईंग 787 विमानांसंदर्भात आवश्यक तपासण्या केल्या गेल्या नाहीत हे वास्तव आहे। पुढे आहे AAIB, ही अपघातानंतर चौकशी करणारी संस्था असून तिचं काम आहे टेक्निकल आणि मानवी कारणांचा शोध घेऊन रिपोर्ट सादर करणं। सध्याच्या अहवालावरती टीका काय होतीये तर अहवाल फक्त पायलटने स्विच हलवले इतक्यावरतीच थांबतो। पूर्ण कॉकपिट डेटा जो आहे तो सादर न करता, तो समोर येऊ न देता निष्कर्ष काढले जात आहेत। त्याच्यामुळे अनेक तज्ञ आणि जे या अपघातामध्ये मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांनी या अहवालावरती अविश्वास दाखवलेला आहे। एअर इंडियाकडे सुद्धा बोर्ड दाखवलं जाते, कारण प्रश्न असा आहे की वैमानिकाचं मानसिक आरोग्य, कुटुंबातील एकूण त्याचा ताणतणाव याच्या संदर्भात योग्य काळजी घेतली गेली होती का। एअर इंडियाने त्यांचे जे वैमानिक आहेत किंवा एकूण जो त्यांच्याकडे स्टाफ आहे त्यांचं एकूण मेंटल त्यांचं मूल्यमापन किती गंभीरतेने केलं हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। FAA यांचा जो सल्ला आहे या सल्ल्याकडे आता अधिक गांभीर्यानं बघण्याची गरज निर्माण झालेली आहे। DGCA आणि AAIBला अधिक आता ऑटोनॉमी यासोबतच ट्रान्सपरन्सी दाखवणं गरजेचं आहे। ऑटोनॉमी दिली गेली पाहिजे, ट्रान्सपरन्सी त्यांनी दाखवणं गरजेचं आहे आणि जे पायलट्स आहेत त्यांची फक्त मेडिकल टेस्ट करून चालणार नाहीये, तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचं एकूण मेंटल हेल्थ कसं आहे हेही बघणं गरजेचं आहे, ते बंधनकारक करणं गरजेचं आहे। अपघातासंदर्भातला तपासणी अहवाल हा पूर्णपणे पब्लिक करणं सुद्धा आता आवश्यक आहे, कारण तरच जनतेचा त्याच्यावरचा विश्वास वाढेल। म्हणजे जनतेचा विश्वास वाढण्यासाठीच हा अहवाल पब्लिक करणं गरजेचं आहे। भारताच्या विमान सुरक्षा व्यवस्थेला या अपघातातून एक मोठा धडा मिळालेला आहे। केवळ नियम बनवणं पुरेसं नाहीये, तर काटेकोरपणे अंमलात आणणं, जागतिक ट्रेंडप्रमाणे अपडेट होणं आवश्यक आहे। हा अपघात एक असा इशारा आहे की सुरक्षेला आपण अधिक प्राथमिकता द्यायला हवी। प्रवाशांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एअरलाईनचे सुरक्षा रेकॉर्ड तपासायला हवेत। बुकिंग करताना फक्त स्वस्त तिकीट कुठं आहे हे न बघता त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी गोष्टी पाहणं गरजेचं आहे। यासोबतच एअरलाईनचा सर्व्हिलियन्स, सेफ्टी ऑडिट आणि एकूणच त्यांची हिस्ट्री बघणं गरजेचं आहे। काही विशिष्ट मॉडेल्स जे असतात विमानाचे त्या संदर्भात काही ॲडवायझरी दिलेल्या असतात त्याही बघणं गरजेचं आहे। यासोबतच सेफ्टी डेमो जो आहे विमानामधला तो लक्षपूर्वक पाहायला पाहिजे। खूप सारे जण ज्या वेळेस प्रवास करतो त्यावेळेस बघतो की दुर्लक्ष करतात, तर हे लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे। आपले सीट बेल्ट, इमर्जन्सी डोअर्स यासोबतच लाईफ जॅकेट कुठे आहेत हे पाहणं गरजेचं आहे। यासोबतच तुमचं एकूण फिजिकल हेल्थ म्हणजे बीपीचा तुम्हाला त्रास आहे का, शुगरचा त्रास आहे का किंवा इतर जर का काही त्रास असेल याची माहिती प्रवासाच्या आधी एअरलाईनला द्यायला पाहिजे। ती सवय आपण आता अंगी बाणायला हवी। सरकार आणि विमान कंपन्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पायलटची फक्त वैद्यकीय नाही तर मानसिक स्थिती सुद्धा तपासणी व्हायला पाहिजे। दर 6 महिन्यांनी ते व्हायला पाहिजे आणि कॉकपिटचं डिझाईन हे फुल प्रूफ असायला पाहिजे। ब्लॅक बॉक्सचा डेटा गहाळ झाला, ब्लॅक बॉक्स काही कामाचं नाही हे असं म्हणून चालणार नाही। महत्त्वाचे स्विचेस जे अपघाताशी सुद्धा संबंधित आहेत त्या संदर्भात दुहेरी लॉक सुरक्षा प्रणाली असायला हवी। यासोबतच ब्लॅक बॉक्स संदर्भातली जी काही माहिती आहे ती पारदर्शकपणे पब्लिक करायला हवी आणि जो काही तपास होईल तो ट्रान्सपरंट असायला हवा आणि टाइम टू टाइम त्याची माहिती द्यायला हवी। आपण मागे ज्यावेळेस या विषयाला धरून एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की भारतामध्ये नेमकी काय पद्धत आहे एकूण अपघातानंतरची आणि हाच अपघात जर का अमेरिकेमध्ये झाला असता तर त्यांनी नेमकी काय पद्धत ठेवली असती। त्याच्यामध्ये असलेला जमीन आसमानचा फरक तो आपण दाखवलेला होता। आपल्याला तो या ठिकाणी सुद्धा दाखवणं गरजेचं आहे। प्रवाशांसाठी विमा सुद्धा अनिवार्य करावा लागणार आहे। तात्काळ मदत त्याच्यामुळे त्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मिळू शकते। यासोबतच बोईंग सारख्या कंपन्यांवरती अधिक जबाबदारी टाकणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये असे अपघात टाळता येतील। शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा
हा जो अपघात झालेला आहे त्याचा रिपोर्ट जो समोर आलेला आहे, रिपोर्ट जर का तुम्ही बघितला त्या रिपोर्टमध्ये जे काही त्यांनी इमेजेस वापरले आहेत, फोटो जे काही वापरलेले आहेत विमानासंदर्भातले बिलकुल स्पष्ट नाहीत. म्हणजे आपल्याला दिसतं की हायवेवरती जर का एखादी गाडी चालली असेल तर त्याचा फोटो काढण्यासाठी ज्या दर्जाचे कॅमेरे वापरतात त्या दर्जाचे किंवा त्याच्याहून अजून चांगल्या दर्जाचे कॅमेरे ह्या अपघाताशी संदर्भात त्यांनी वापरणं गरजेचं होतं. अजिबात चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे नाहीत, काहीच स्पष्ट दिसत नाही आहे. नेमकं बघा, जेव्हा अंगाशी येणारी गोष्ट असते ना त्यावेळेस गव्हर्नमेंटचे कॅमेरे जे आहेत किंवा एकूण जे त्यांचे फोटो आहेत हे अजिबात चांगले नसतात. ते तिथं त्यांना सुधारणा करणं गरजेचं आहे, जेणेकरून परत एकदा ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी दोन्हीही वाढेल. आता शेवटचा मुद्दा, हा विमान अपघात ही एक संधी म्हणून बघायला पाहिजे. अपघात होता, झाली जी घटना आहे त्या संदर्भात प्रचंड दुःखसुद्धा आहे, पण आता त्याला संधी म्हणून बघायला पाहिजे. सिस्टीम बदलण्यासाठी, मानसिकतेमध्ये बदल आणण्यासाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी. हा अपघात विसरण्यासाठी नाही आहे तर शिकण्यासाठी आहे. हे जर का लक्षात आलं तर भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून अकाउंटेबिलिटी फार महत्त्वाची आहे आणि ट्रान्सपरन्सी सुद्धा. आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.